बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यामध्ये एका ठिकाणी एका परिसरामध्ये एका महिलेचा मृतदेह आढळला होता. पण मात्र ते मृतदेह असा होता की त्याच्यावर ना धड होतं ना शिर होतं आणि मृतदेह जळालेल्या अवस्थेमध्ये होता. मृतदेहाची कुठल्याही पद्धतीनं ओळख पटत नव्हती. पण मात्र पोलिसांनी त्या मृतदेहाची DNA तपासणी करून चाचणी करून आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये चौकशी करून CCTV कॅमेरे तपासून कोणी बेपत्ता झालंय का, कोणी गायब आहे का, कोणाचा खून झालाय का, या सगळ्या गोष्टींच्या माध्यमातून पोलिसांनी तपास करायला आणि सगळ्या गोष्टीचे निकाल लावायला सुरुवात केली होती. परंतु जेव्हा पोलिसांनी बराच तपास केला तेव्हा समजलं की काही अंतरावर असणाऱ्या बुरहानपूर जिल्ह्यातील एक तरुणी बेपत्ता आहे आणि तिची तक्रार सुद्धा प्राप्त झालेली आहे आणि तिचं वय आणि या मृतदेहाचं वय जवळपास सारखंच आहे. म्हणून पोलिसांनी त्या पद्धतीनं तपास चालू केला. तेव्हा समजलं की मध्य प्रदेशातील आणि महाराष्ट्रातील बाँड्रीवर असणारं जे बुरहानपूर आहे या परिसरामधल्या एका गावामध्ये राहणारी शिवानी नावाची तरुणी मागच्या काही दिवसांपासून बेपत्ता आहे. मग पोलिसांनी त्या दिशेने तपास चालू केला. तेव्हा समजलं की शिवानीचं जे नातं आहे ते अवैध म्हणजे अनैतिक नातं तिच्या चुलत भावासोबत होतं. म्हणून तिच्या घरामध्ये वाद चालू होते. म्हणून तिच्या वडिलांनी आणि भावांनीच तिला ठार केलेला असावं असा पोलिसांना संशय आला. म्हणून पोलिसांनी चौकशीसाठी त्या शिवानीच्या वडिलांना भावाला दोघा जणांना ताब्यात घेतलं. कसून चौकशी केली. त्यांनी गुन्हा सुद्धा कबूल केला आणि सांगितलं की त्यांनीच त्यांच्या पोरीला ठार केलेला आहे. मग आता पोलिसांसाठी ही केस सॉल्व्ह झाली होती. आरोपी जेलमध्ये गेलेले होते. मृतदेह सुद्धा त्या ठिकाणी मिळालेला होता. पण मात्र काही दिवस उलटून गेल्यानंतर ज्या पोरीचा त्या ठिकाणी खून झाला होता, जी पोरगी मेली होती, तीच जिवंत चालत चालत 28 मे 2026 पोलीस ठाण्यामध्ये आली होती. मग ती नेमकी कशी आली, काय आली, नेमका काय प्रकार घडला, हेच आपला सविस्तर या व्हिडिओमध्ये बघायचं. पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका. आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे मध्य प्रदेशातील आणि महाराष्ट्रातील बाँड्रीवर असणारं जे बुरहानपूर जिल्हा आहे याच जिल्ह्यामध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे. आणि या जिल्ह्यामध्ये राहणारी एक शिवानी नावाची 20 वर्षीय विवाहित महिला आहे. म्हणजे तरुणीचे पण तिचं लग्न तिच्या घरच्यांनी 15 एप्रिल 2026 करून दिलं होतं. कारण की ती जी तरुणी आहे ती नाद लावत होती की तिला तिच्याच चुलत भावासोबत नात्यातल्याच व्यक्तीसोबत लग्न करायचं आहे. मग चुलत भावासोबत लग्न करणं आपल्या समाजामध्ये मान्य नाही. लोक काय म्हणतील आणि हे नीती धर्माने जमत सुद्धा नाही. म्हणून तिच्या वडिलांनी, भावांनी, घरच्यांनी, आजूबाजूच्या लोकांनी त्या पोरीला शिवानीला मोठ्या प्रमाणात समजून सांगितलं. पण मात्र ती काही केल्या ऐकत नव्हती. चुलत भावासोबतच लग्न करायचं या गोष्टीवरती ठाम मांडून होती. पण मात्र तरीसुद्धा घरच्यांनी तिचं काहीही ऐकलं नाही आणि 15 एप्रिल 2026 तिचं लग्न लावून द्यायचं ठरवलं की बाबा ठीक आहे, लग्नानंतर सुधरेल, काहीतरी तिच्यामध्ये बदल होईल, मग ती तिकडं सुखाचा संसार करेल, इकडं ती चुलत भावाला विसरून जाईल असं त्यांना वाटलं. म्हणून 15 तारखेला तिचं लग्न लावून दिलं. पण लग्न लावून दिल्यानंतर जेव्हा नवी नवरी घरी येते, पुन्हा वापस जाते, अशी तिची जी जाती येते असते. याच दरम्यान ती पुन्हा नवरदेवाकडं म्हणजे इकडं वडिलांच्या घरी वापस आली. मग वापस आल्यानंतर पुन्हा ती नवऱ्याच्या घरी जायला नाही म्हणू लागली की मला वापस जायचंच नाही, मी इकडंच राहणार आहे आणि चुलत भावासोबतच लग्न करणार आहे. तुम्ही बळजबरी माझं लग्न लावून दिलं, ह्या गोष्टी मला माहीत नाहीत. आता ज्या गोष्टीमुळं तिनं त्यांच्या घरच्यांनी तिचं लग्न लावून दिलं होतं, पुन्हा तीच ती गोष्ट बोलत होती. म्हणून त्या घरच्यांना, तिच्या वडिलांना आणि भावाला मोठ्या प्रमाणात राग आला. तारीख आली होती 24 एप्रिल 2026. आता 24 एप्रिल 2026 त्या दोघा जणांमध्ये पुन्हा वाद झाला. बापाला एवढ्या मोठ्या प्रमाणात राग आला की त्यानं एक दांडका उचलला आणि थेट पोरीच्या डोक्यात मारला. त्याच्यामुळे ती रक्तभंबाळ अवस्थेत पडली आणि त्या ठिकाणी बेशुद्ध पडली आणि तिचा जीव गेला. मग आता मृतदेहाची विल्हेवाट लावायची म्हणून त्या बापानं आणि त्या पोरानं दोघा जणांनी मिळून तिचा मृतदेह मोटरसायकलवर ठेवला आणि इकडं बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद
परिसरामध्ये शिवारात आणून फेकला आणि तिचं मुंडकं धडापासून वेगळं केलं. पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला. कोणालाही ओळखू येणार नाही असं दाखवलं. पण मात्र काही दिवसानंतर मृतदेह त्या ठिकाणी पोलिसांना मिळाला. पोलिसांनी तपास चालू केला आणि अनेक तपासचक्र फिरवल्यानंतर शिवानी नावाची महिला तरुणी बेपत्ता आहे असा तपास पोलिसांना लागला. अखेर पोलिसांनी बऱ्याच प्रयत्नानंतर तिच्या वडिलांना आणि त्या भावाला ताब्यात घेतलं आणि त्यांना त्या ठिकाणी कसून चौकशी करून त्यांच्याकडून सगळं काही उघडून घेतलं. तेव्हा त्यांना घडलेला सगळा प्रकार सांगितला आणि गुन्हा सुद्धा कबूल केला. त्यांना कोर्टात हजर केलं. कोर्टाने त्यांना काही दिवस पोलीस कोठडी आणि त्याच्यानंतर पुन्हा न्यायालयीन कोठडी सुद्धा सुनावली. ते त्याची सजा भोगत होते. पण मात्र 28 मे 2026ला तीच शिवानी जी मृत्युमुखी पडली होती, तिच्याच खुनाच्या आरोपाखाली तिचा बाप आणि भाऊ सजा भोगत होते. त्यांना सोडवण्यासाठी ती पोरगी पोलीस ठाण्यामध्ये हजर झाली होती. आता मेलेली पोरगी जिवंत झाल्यानंतर सगळ्यांच्या पायाखालची जमीनच सरकली होती. हे कसं काय झालं, कसं काय शक्य आहे, या सगळ्या गोष्टींची जेव्हा चौकशी समोर आली तेव्हा समजलं की कुठंतरी या संपूर्ण गोष्टींमध्ये पोलिसांनी हलगर्जीपणा केलेला आहे. विनाकारण तिच्या बापाला आणि भावाला गुंतवलेलं आहे आणि बळजबरी त्यांच्याकडून गुन्हा कबूल करून घेतलेला आहे असं बऱ्याच जणांचं म्हणणं आहे. पण मात्र त्या ठिकाणी पोलिसांचं म्हणणं आहे की त्यांनीच गुन्हा कबूल केलेला आहे, घडलेला प्रकार त्यांनीच सांगितला आहे, म्हणून आम्ही त्यांच्यावर कारवाई केलेली आहे. आणि त्यांच्या बोलण्यामध्ये तारतम्य आढळत होतं. ते सविस्तर उत्तरं देत नव्हते, म्हणून त्यांच्यावर संशय बळावत होता असं पोलिसांचं म्हणणं आहे. पण मात्र आता या सगळ्या गोष्टींमुळं आणि ती पोरगी जिवंत चालत आल्यामुळं आता ती पोरगी जिवंत आहे तर तो जो मिळालेला मृतदेह आहे तो नेमका कोणाचा आहे आणि तिला नेमकं कोणी मारलंय याचा तपास आता पोलिसांना करायचा आहे. आणि ही केस अजूनच जास्त भानगडीची झाली आहे. म्हणून या संपूर्ण प्रकरणामध्ये ज्या पद्धतीनं घडलेलं आहे त्याच्यामध्ये नेमकी चूक कोणाची आहे, खरा गुन्हेगार नेमका कोण आहे, तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा. कारण की कोणाच्याही भावना दुखवणं, कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही. समाजामध्ये जे घडतंय, मीडियामध्ये जे दिसतंय तेच सांगायचं काम आपण या ठिकाणी करत असतो. लोकांना सावध आणि सतर्क राहण्याचं सुद्धा आवाहन करत असतो.